जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास 6वा तमोगुण लक्षण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, मागा बोलीला रजोगुण क्रियेसहित लक्षण आता एका तमोगुण तोही सांगिजेल। समर्थ म्हणतात की मागील समासामध्ये क्रियेसहित रजोगुणाचे लक्षण सांगितले आहे। आता या समासामध्ये तमोगुणाचे वर्णन करतो। त्या तमोगुणाची लक्षणे का? संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण। समर्थ म्हणतात, प्रपंचामध्ये दुःखाचा जेव्हा प्रसंग आला असताना ज्याला अत्यंत खेद वाटतो किंवा अत्यंत राग ज्याच्या अंगात संचारतो तो तमोगुण समजावा। शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण। समर्थ म्हणतात, जेव्हा शरीरामध्ये क्रोधाचा संचार होतो तेव्हा तो माणूस आई वडिलांनाही ओळखत नाही। एवढेच नव्हे तर तो माणूस भाऊ बहीण बायको यांनाही मारू लागतो, तो तमोगुण आहे। दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वय द्यावा विसरवी जीव भावा तो तमोगुण। समर्थ म्हणतात, दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला स्वतः जीव द्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो तेव्हा तो तमोगुणी माणूस असतो। भरले क्रोधाचे कावीरे पिशाच्या परी वावरे नाना उपाय नावरे तो तमोगुण। समर्थ म्हणतात, ज्यावेळी क्रोधाचा आवेग येतो तेव्हा जणू शरीरामध्ये पिशाच्याचा संसार झाल्यासारखा जो वागतो आणि नाना उपाय करूनही जो आवरत नाही तो तमोगुणी आहे। आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमोगुण। समर्थ म्हणतात, प्रसंगी आपण आपल्याला शस्त्राने जखम करून घ्यावी असे वाटणे किंवा दुसऱ्याचा तरी घात करावा असे वाटणे हा तमोगुणच आहे। डोळा युद्धची पाहावे रण पडिले तेथे जावे ऐसे घेतले जीवे तो तमोगुण। समर्थ म्हणतात, जेव्हा डोळ्यांनी युद्धच पाहावे असे वाटते, जेव्हा युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते तो तमोगुणच असतो। अखंड भ्रांती पडे केला निश्चय विघडे अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण। समर्थ म्हणतात, ज्याच्या मनामध्ये नेहमी गोंधळ माजलेला असतो, एखादा निश्चय केला तरी तो टिकत नाही आणि ज्या माणसाला झोप अत्यंत आवडते तो तमोगुणी आहे। शुदा जयाची वाड नेने कडू अथवा गोड अत्यंत जो का मूढ तो तमोगुण। समर्थ म्हणतात, ज्याची भूक अनावर असल्यामुळे जो कडू गोड यांसारखे काही जाणतच नाही असा जो अत्यंत मूढ असतो तो तमोगुणी आहे। प्रीती पात्र गेले मरणे तया लागी जीव देणे स्वय आत्महत्या करणे तो तमोगुण। समर्थ म्हणतात, आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्याच्या दुःखामुळे जो स्वतः जीव द्यायला तयार होतो प्रवृत्त होतो तो माणूस तमोगुणी आहे। किडा मुंगी आणि स्वापद यांचा करू आवडे वध अत्यंत जो कृपामंद तो तमोगुण। समर्थ म्हणतात, ज्याला किडा मुंगी श्वापदे यांचा वध करणे अत्यंत आवडते, ज्याच्या जवळ कृपेचा अभाव असतो तो तमोगुण आहे। स्त्री हत्या बाळ हत्या द्रव्या लागी ब्रह्महत्या करू आवडे गोहत्या तो तमोगुण। समर्थ म्हणतात, ज्या माणसाला स्त्री हत्या बालहत्या एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभामुळे ब्रह्महत्या गोहत्या करणे आवडते तो माणूस तमोगुणी जाणावा। विसराजे नेटे विष घ्यावे से वाटे
पर्वधमनी उठे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, नेहमी विष घेणाऱ्या माणसाच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते आणि जो माणूस दुसऱ्याचा वध करण्याची इच्छा करतो तो तमोगुणी आहे. आंतरी धरुनी कपट, पराजय करी तळपट, सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जो मनात कपट धरून दुसऱ्याचा सत्यानाश करण्याची इच्छा धरतो, जो सदा मस्त आणि उद्धट असतो, तो माणूस तमोगुणी समजावा. कळह व्हावा ऐसे वाटे, जोंभी घ्यावी ऐसे उठे, आंतरी द्वेष प्रगटे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, कुणाशी तरी भांडावे, कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे ज्याला वाटते आणि अंतरामध्ये दुसऱ्याबद्दल द्वेष प्रगट होतो, हे तमोगुणाचे कार्य आहे. युद्ध देखावे ऐकावे, स्वयुद्धची करावे, मारावे की मरावे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, युद्ध डोळ्यांनी पाहावे, कानांनी युद्धाच्या वार्ता ऐकाव्या, एवढेच नव्हे तर स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतःही मरावे असे वाटणे हा तमोगुणच आहे. मत्सरे भक्ती मोडावी, देवाळये बिघडावी, फळती झाडे तोडावी तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जो कुणी भक्ती करीत असेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून त्याची ती भक्ती नष्ट करावी, देवालये पाडावी, फळे येणारी झाडे तोडून टाकावी असे ज्याला वाटते तो तमोगुणच आहे. सत्कर्म ते नावडती, नाना दोष ते आवडती, पाप भय नाही चित्ती तो तमोगुण. समर्थ म्हणतात, ज्याला सत्कर्मी आवडत नाहीत तर वेगवेगळे दोषच ज्याला आवडतात आणि ज्याच्या चित्तात ज्याच्या मनात पापाची भीती जराही नसते तो तमोगुणीच आहे. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद, जीव मात्रास देणे खेद, करू आवडे अप्रमाद तो तमोगुण. समर्थ म्हणतात, ब्राह्मणाचा उदरनिर्वाह ज्यावर चालत असेल ती वृत्ती नष्ट करणे ज्याला आवडते, जीव मात्राला दुःख देणे आणि अति पाप करणे ज्याला आवडते तो तमोगुण जाणावा. आग न प्रळये शस्त्र प्रळये, भूत प्रळये विष प्रळये, मत्सरे करी जीव क्षये तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जो आगे लावतो, शस्त्रांनी लोकांचा घात करतो, जो भूत प्रेतबाधा करून लोकांना छळतो, लोकांना विष घालतो, मत्सराने लोकांचा जीव सुद्धा घेतो, तो तमोगुणीच आहे. परपिडेचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा नये त्रास तो तमोगुण. समर्थ म्हणतात, लोकांना पीडा देण्यात ज्याला संतोष वाटतो, निष्ठुरपणाचा जो हव्यास धरतो आणि संसारासाठी कष्ट करण्यास जो त्रासत नाही तो तमोगुणच जाणावा. भांडण लावून द्यावे, स्वये कौतुक पाहावे, कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, लोकांमध्ये भांडण लावून द्यावे आणि स्वतः ती मौज पाहावी अशी वाईट बुद्धी ज्याच्या ठिकाणी असते तो तमोगुणच आहे. प्राप्त झाली या संपत्ती, जीवांस करी यातायाती, कळवळा नये चित्ती तो तमोगुण. समर्थ म्हणतात, स्वतःला संपत्ती प्राप्त झाली असतानाही जो अन्ययाचक जीवांना कष्ट देतो, ज्याला अंतःकरणामध्ये थोडाही कळवळा येत नाही तो तमोगुणच आहे. नावडे भक्ती नावडे भाव, नावडे तीर्थ नावडे देव, वेदशास्त्र न लगे सर्व तो तमोगुण. समर्थ म्हणतात, ज्याला भक्ती आवडत नाही, ज्याला भाव आवडत नाही, तीर्थयात्रा आणि देवही आवडत नाही, तसेच वेदशास्त्र यांसारखे ज्याला नकोसे वाटते तो तमोगुणच आहे. स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्ट लादिसे, अकर्तव्य करीत असे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जो स्नान संध्यादी कुठलाही नेम करत नाही, स्वधर्मापासून जो भ्रष्ट झालेला दिसतो
आणि जे करू नये तेच तो करतो, तो तमोगुण समजावा. ज्येष्ठ बंधू बाप माये, त्यांची वचने न साहे, शीघ्र कोपी निघून जाये तो तमोगुण. समर्थ म्हणतात, मोठा भाऊ, आई वडील यांचे बोलणे ज्याला सहन होत नाही आणि त्यामुळे जो लगेचच घर सोडून निघून जातो तो तमोगुणी आहे. उगेंची खावे उगेंची असावे, स्तब्ध होऊन बैसावे, काही स्मरेना स्वभावे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, उगीचच खावे, काहीच न करता बसून राहावे, ज्याला स्वाभाविकरित्याच काही स्मरत नाही तो तमोगुण जाणावा. चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा हव्यास, मल्लविद्या व्हावी जास तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जारण मारणादी चेटक विद्येचा जो अभ्यास करतो, शस्त्रविद्येचा ज्याला हव्यास असतो आणि मल्लविद्या यावी अशी जो इच्छा धरतो तो तमोगुणी आहे. केले गळाचे नवस, रडी बेडीचे सायास, काष्टयंत्र छेदी जिव्हेस तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जो मानेला गळफास लावून घेण्याचे, निखाराच्या खाईतून चालत जाण्याचे किंवा देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे किंवा काष्टयंत्राने जीभ कापून घेण्याचे जो नवस करतो तो तमोगुणी आहे. मस्तकी भदे जाळावे, पोते अंग हुरपळावे, स्वये शस्त्र टोचून घ्यावे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, मस्तकावर सरक्यांच्या निखाऱ्याचे तप्त खापर जाळावेत, पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपळून घ्यावे, स्वतःला शस्त्र टोचून घ्यावे, तो तमोगुणच जाणावा. देवास शिर वाहावे, कांते अंग समर्पावे, पडणीवरून घालून घ्यावे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, आपले मस्तक देवाला वाहावे किंवा एखादा अवयव देवाला अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लोटून द्यावे, हे सर्व त्या तमोगुणाचे कार्य आहे. निग्रह करून धरणे, काते टांगून घेणे, देवद्वारी जीव देणे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जो देवाच्या दारामध्ये निग्रहाने हट्टाने धरणे धरतो किंवा स्वतःला टांगून घेतो किंवा देवद्वारी जीव देतो तो तमोगुण जाणावा. निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान, आपणास घ्यावे पुरून तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जो केवळ पाणी पिऊन राहतो, उपोषण करतो किंवा पंचाग्नी साधन म्हणजेच चारी बाजूला अग्निकुंडे पेटत ठेवून आणि डोक्यावर तळपणारा सूर्य यांच्या मध्ये बसून जो अनुष्ठान करतो किंवा धूम्रपानाचे साधन करतो किंवा स्वतःला पुरून घेतो तो तमोगुण आहे. सकाम जे का अनुष्ठान, काते वायो निरोधन, आत्वा राहावे पडोन तो तमोगुण. समर्थ म्हणतात, काही कामना धरून जो अनुष्ठान करतो किंवा प्राणायामाने जो वायूचा निरोध करतो किंवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो तो तमोगुण जाणावा. नखे केश वाढवावे, हस्तची वर्ते करावे, अथवा वांगशून्य व्हावे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जो नखे वाढवतो, केस वाढवतो, हात वर करून उभा राहतो किंवा जो एकदम मौनच राहतो तो तमोगुणच आहे. नाना निग्रहे पिडावे, देह दुःखे चरफडावे, क्रोधे देवांस फोडावे तो तमोगुण. समर्थ म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यायची असेल आणि देहाला दुःख झाले की मग चरफडायचं आणि रागारागाने त्या देवालाच फोडायचं, हे काम त्या तमोगुणाचे असते. देवाची जो निंदा करी तो आशाबद्धी अघोरी, जो संत संग न धरी तो तमोगुण. समर्थ म्हणतात, जो आशेने बद्ध झालेला अघोरी माणूस असतो, जो माणूस देवाची निंदा करतो आणि संताची संगत कधीही करत नाही तो तमोगुणी आहे.
ऐसा हा तमोगुण सांगता जो असाधारण परित्यागार्थ निरूपण काही एक। समर्थ म्हणतात तमोगुण हा असा असाधारण आहे, त्याचे वर्णन करणे तसे कठीण आहे, पण त्यागार्थ त्याचे थोडेसे वर्णन या ठिकाणी केले आहे। ऐसे वर्ते तो तमोगुण परिहापतनास कारण मोक्षप्राप्तींचे लक्षण नव्हेने। समर्थ म्हणतात वर सांगितल्याप्रमाणे जे वर्तन असते तो तमोगुण आहे, पण हा तमोगुण अधोगतीला नेण्यास कारण होतो। याच्यामुळे मोक्षप्राप्ती आपल्याला कधीच होऊ शकत नाही। केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मूळ तुटेना की। समर्थ म्हणतात माणूस जसे कर्म करतो त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावे लागते। जर तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म त्यातून सुटका होत नाही। व्हावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्वगुण, त्यांची असे निरूपण पुढिले समासी। समर्थ म्हणतात जर जन्मच नको असेल तर त्याचे खंडन होण्यासाठी आपल्याकडे सत्वगुण असणे आवश्यक आहे। म्हणून पुढील समासामध्ये त्या सत्वगुणाचेच निरूपण केले आहे। थोडक्यात या समासामध्ये समर्थांनी शुद्ध रजोगुणी आणि शबल रजोगुणी असे दोन प्रकार रजोगुणी माणसाचे सांगितले आहेत। त्यातील शुद्ध रजोगुणी माणूस हा थोड्या फरकानं सत्वगुणी माणसासारखाच असतो। शबल रजोगुणी माणूस हा त्याच्या जीवनात परमार्थाला अजिबात स्थान न देता मनापासून संसारामध्ये तो रस घेणारा असतो। साहित्य, संगीत, नृत्य यांसारख्या कलांचा आस्वाद घेत चैनी जीवन जगणारा असतो। तर तमोगुणी माणसामध्ये शबल रजोगुणी माणसाचे सर्व दोष हे अमर्यादित असतात। अत्यंत स्वार्थी, अत्यंत आसक्ती, अघोरी साधना असे टोकाचे गुण तमोगुणी माणसात आढळतात। समर्थ म्हणतात अत्यंत हलकट, अतिशय हीन दर्जाच्या तमोगुणी माणसाच्या वर्तणुकीची लक्षणं या समासात सांगितली आहेत। ती तमोगुणाची लक्षणे श्रवण करून त्यांचा त्याग करावा। समर्थ म्हणतात याआधी 5व्या समासामध्ये रजोगुणाची जी लक्षणे आहेत ती क्रियेसहित म्हणजेच प्रत्यक्ष कृतीत रजोगुणाची लक्षणं कशी उतरतात ते मी सांगितलं आहे। आता तमोगुण कसा असतो ते सांगतो, ते तुम्ही शांतपणे ऐका। समर्थ म्हणतात संसारात दुःखदायक परिस्थिती आल्यावर त्या परिस्थितीमुळे आपल्या मनात खेद वाटणे, भयंकर राग, संताप येणे हे तमोगुणाचे लक्षण आहे। असा भयंकर संताप आला असताना जो माणूस आई वडिलांना ओळखत नाही, रागाच्या भरामध्ये भाऊ, बहीण, पत्नी यांसारख्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करण्यापर्यंत मजल जाते, तो तमोगुणी आहे। रागाच्या भरात एखाद्याचा प्राण घ्यावा, अमानुषपणे आत्महत्या करावी असे ज्याला वाटते तो तमोगुणी आहे। भूतबाधा झाल्याप्रमाणे क्रोधाने अंगाचा तिळपापड होतो। कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होत नाही, तो तमोगुणी आहे। अशा वेळी एखाद्या धारदार शस्त्राने स्वतःलाच मारून घेतो, दुसऱ्यालाही मारतो, तो तमोगुण आहे। आवडीने युद्ध पाहण्याची किंवा ज्या ठिकाणी भांडण हाणामारी चालली असेल तेथे धाव घेऊन भांडणात मजा पाहण्याची वृत्ती असते, तो तमोगुण आहे। सतत गोंधळाची, संशयाची अवस्था म्हणजे सतत संभ्रमात असण्याची आणि त्यामुळे केलेला निश्चय तडीच न नेता त्यात सतत बदल करण्याची आणि झोपून राहण्याची आवड असते, तो तमोगुणी आहे। अन्न कडू, गोड, ताजे, शिळे याचा विचार न करता जो मूर्खासारखा हावरटप्रमाणे प्रचंड खाय खाय करतो, तो तमोगुण आहे। अत्यंत आवडती व्यक्ती मरण पावल्यावर जो शोकग्रस्त होऊन अविचाराने स्वतः आत्महत्या करण्याची वृत्ती करतो, तो तमोगुणी आहे। अकारण किडे मारणे, मुंग्या मारणे, हरिण, ससा, वाघ
यांसारख्या श्वापदांची शिकार करण्याची आवड असणे, परोपकाराची नावड म्हणजेच तो तमोगुण आहे. स्त्री हत्या, बालहत्या, संपत्तीसाठी विद्वान हत्या, ब्रह्महत्या, गोहत्या यांची आवड म्हणजे तो तमोगुण आहे. चीड, मत्सरापोटी विष प्राशन करणे, दुसऱ्याचा वध करावासा वाटणे तो तमोगुण आहे. अंतःकरणामध्ये कपट धरून इतरांचा विनाश करण्याची, मस्तीने आणि उद्धटपणे वागण्याची वृत्ती तो तमोगुण आहे. सतत मनात द्वेष धरून स्वतः भांडत बसणे, काहीतरी कारण काढून झोंबाझोंबी करण्याची आवड असणे म्हणजेच तो तमोगुण आहे. समर्थ म्हणतात, स्वतः युद्ध करण्याची, पाहण्याची किंवा ऐकण्याची आवड असणे, युद्धात स्वतः मरावे किंवा दुसऱ्याला मारावे असे वाटणे, मरणग्रस्त होऊन इतरांच्या भक्तीची आणि मंदिराची तोडफोड करण्याची आवड असणे, फळाफुलाला आलेली झाडे विनाकारण तोडणे म्हणजेच तो तमोगुण आहे. सत्कर्माची नावड आणि दुराचाराची आवड असून मनामध्ये पापाची भीती नसणे म्हणजेच तो तमोगुण आहे. ब्रह्मावृत्तीचा उच्छेद म्हणजेच वैदिक कर्मे आणि साधने बंद पाडणे, प्राण्यांना विनाकारण त्रास देणे, मुद्दाम मोठ्या चुका करावाशा वाटणे, मत्सराने ग्रस्त होऊन सार्वजनिक किंवा खाजगी चीजवस्तूस आगी लावत सुटणे, विषबाधा किंवा मांत्रिकाकरवी भूतबाधा करून सामाजिक किंवा खाजगी जीवन उद्ध्वस्त करून जीवहत्या करणे अशी वृत्ती म्हणजे तो तमोगुण आहे. समर्थ म्हणतात, दुसऱ्याला त्रास देण्यात ज्याला संतोष वाटतो, कठोरपणाचा हव्यास असणे, कष्टप्रद संसाराचा त्रास न वाटणे, इतर लोकांमध्ये भांडण लावून त्यांची मज्जा बघत बसणे, अशा प्रकारची कुबुद्धी ज्याला होते तो तमोगुण आहे. आपली परिस्थिती सुधारली असता इतरांना विनाकारण यातायाती त्रास देण्याची, दीनदुबळ्यांविषयी कळवळा नसण्याची दुर्बुद्धी असणे म्हणजेच तो तमोगुणी आहे. भक्ती, भाव, तीर्थाटन, देवधर्म, वेदशास्त्र यांची नावड असणे म्हणजेच तो तमोगुण आहे. नित्य नेम नसणे, स्वधर्मापासून भ्रष्ट होऊन कर्तव्यच्युत होऊन राहण्याची वृत्ती असणे तो तमोगुण आहे. मोठा भाऊ, आई वडील यांचे साधे बोलणे नकोसे वाटणे, ते सहन न होणे आणि लगेच अतिक्रोधाने निघून जाणे तो तमोगुण आहे. उगीच कामधंदा न करता आळशीपणाने बसून राहणे, आयते खाणे पिणे, स्वाभाविकपणे काही काम करावयाचे असेल तर त्याचे स्मरण नसणे तो तमोगुण आहे. द्वंद्व युद्धाची आवड असणे, चेटूक विद्या आणि शस्त्रविद्येचा हव्यास असणे म्हणजेच तो तमोगुण आहे. मानेत गळ टोचून घेण्याचा अघोरी नवस बोलणे, निखाऱ्यावरून चालण्याचा सायास करणे, टोकदार लाकडी वस्तूने जिभेला टोचून घेण्याचा नवस करणे म्हणजेच तो तमोगुण आहे. विस्तवाने भरलेले मडके डोक्यावर ठेवून देवळात दर्शनासाठी जाण्याचा नवस करणे, पेटती मशाल स्वतःच्या अंगावर फिरून चटके घेण्याचा नवस करणे, स्वतः शास्त्राने आपल्या स्वतःच्या अंगावर जखमा करून घेणे यांसारखे नवस करणे म्हणजेच तो तमोगुण आहे. समर्थ म्हणतात, स्वतःची शीर कापून देवाच्या चरणी वाहण्याचा नवस करणे म्हणजेच पूर्वी काही राजे स्वतःच्या प्रजेला सुख समाधानाचे, समृद्धीचे दिवस लाभावेत म्हणून असा नवस बोलत असत. राजघराण्यातील ज्येष्ठ मुलाने हा नवस स्वतःच्या हातेने स्वतःच्या मानेवर वार करून फेडण्याची चाल होती, किंवा एखादा अवयव तोडून तो देवाला वाहण्याचा नवस करणे, स्वतःचा कडेलोट करून घेण्याचा नवस करणे म्हणजेच तो तमोगुण आहे. समर्थ म्हणतात, निग्रहाने देवाच्या दारात धरणे धरण्याचा, टांगून घेण्याचा किंवा आत्महत्येचा नवस करणे म्हणजे तो तमोगुण आहे. निराहार कडकडीत उपवास करणे, पंचाग्नी साधन म्हणजेच आपल्या भोवती चारी दिशांना धुनी पेटवून भर उन्हात बसणे, धूम्रपान साधन म्हणजे पेटवलेल्या आगीचा धूर नाका तोंडाने ओढणे किंवा स्वतःला पुरून घेणे यांसारख्या प्रकारची साधना करणे म्हणजेच तो तमोगुण आहे.
सकाम म्हणजे इच्छापूर्तीसाठी अनुष्ठान करणे, प्राणवायू कोंडून ठेवणे किंवा नुसते पडून राहण्याचा नवस करणे म्हणजे तो तमोगुण आहे. नवस्फूर्तीसाठी नखे वाढवणे, केस वाढवणे, अखंडितपणे वर हात करून उभे राहणे, मुखस्तंभासारखे बसून राहण्याचा नवस यांसारखे नवस करणे म्हणजेच तो तमोगुण आहे. समर्थ म्हणतात, निग्रहपूर्वक हट्टाने स्वतःला त्रास करून घेणे, शरीराला त्रास झाल्यावर मग मनात चरफडणे, क्रोधाच्या आवेगात देवाच्या मूर्तीची तोडफोड करणे, परब्रह्मरूप देवी देवतांचं चरित्र न जाणून घेता त्या देवांची निंदा करणे, आघोरीपणाने आशाबद्ध होऊन म्हणजेच निराशग्रस्त होऊन सत्संग न करणं यांसारखे वर्तन म्हणजेच तो तमोगुण आहे. समर्थ म्हणतात, असाधारण असा हा तमोगुण सांगितला आहे तो एवढ्यासाठी की त्याचा जाणीवपूर्वक आपण त्याग करावा. असे हे तमोगुणाचे वर्तन माणसाला अधःपतनाकडे घेऊन जात असते. त्याच्यामुळे कदापिही आपल्याला मोक्ष प्राप्तीचा लाभ होणे शक्य नसते. म्हणून समर्थ म्हणतात, आपण केलेल्या कर्माची सर्व फळे जशीच्या तशीच आपल्याला मिळत राहतात. आपला जीव संसारात अडकून राहिल्यामुळे, वासनाबद्ध होऊन राहिल्याने जन्म दुःखाचे जे मूळ आहे ते कधीच तुटत नाही. म्हणून जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून सुटका करून घेण्यासाठी आपल्याकडे हवा तो सत्वगुणच, आणि त्या सत्वगुणाचे वर्णन पुढील समासात केले आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे तमोगुण लक्षण नाम समास 6. जय जय रघुवीर समर्थ.